Welcome to all my dear learners and students. In the series of grammar, subject and predicate चा भाग आपण डिवाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रॉमिनंट पहिल्या पार्ट मध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स कसे आयडेंटिफाय करायचे सब्जेक्ट अँड प्रेडिकेट मध्ये. नंतर सेकंड व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ऑफ इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स त्याचे व्हर्बल WH टाइपचे क्वेश्चन कसे आयडेंटिफाय करायचे. सो टुडेज लेक्चर इज पार्ट थर्ड, how to identify subject and predicate about the exclamatory sentences. Okay, exclamatory sentences कसं ओळखतो आपण, कारण because of the symbol is there, exclamation mark is there. आता याचं सब्जेक्ट म्हणजे काय, नाउन अँड प्रोनाउन, आणि प्रेडिकेट म्हणजे नाउन अँड प्रोनाउन नंतर उरलेला जो वर्बच्या नंतर जो भाग असतो, ओके, त्याला म्हणतो आपण प्रेडिकेट किंवा विच टेल समथिंग अबाउट द सब्जेक्ट. बघा, हाऊ ब्युटिफुल द रोज इज, एक्सक्लेमेशन मार्क आहे. याचं साधं वाक्य करायचं, द रोज इज व्हेरी ब्युटिफुल. ओके, तर या वाक्यामध्ये द रोज हे काय झालं, सब्जेक्ट झालं, आणि इथून हा जो भाग आहे हा झाला प्रेडिकेटचा. ओके, व्हेरी सिंपल. दुसरं वाक्य, हाऊ केअरलेस सी इज, नंतर सी इज व्हेरी केअरलेस. ओके, नंतर सी झाला सब्जेक्ट, हा झाला सब्जेक्ट, हे झाला हा जो भाग आहे हा झाला प्रेडिकेट. ओके सर. नंतर व्हॉट अन इंटेलिजंट गर्ल सी इज, सी हे झालं सब्जेक्ट या ठिकाणी, आणि रिमेनिंग जो भाग आहे व्हॉट अन इंटेलिजंट गर्ल हा झाला प्रेडिकेटचा. ओके, सी झाला फक्त सब्जेक्ट. नंतर लास्ट सेंटेन्स मध्ये हिअर शाईन द स्टार, वाक्यामध्ये द स्टार हा झाला सब्जेक्ट, शाईन हिअर या ठिकाणी हा झाला प्रेडिकेट. सो व्हेरी सिंपल ट्रिक टू अंडरस्टँड. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर.